आम्हाला नाही पुढचं काय माहिती वाटतंय काय करायचं. circle the bike in.
ग्रामसेवाच्या माध्यमातून गावामध्ये एक हक्काचा निवारा आपण तयार करून दिला किंवा माहिती केलं. त्यामध्ये आता मुलं आपले जवळपास 10 मुलं तिथं 6 ते 7 मुलं देखील आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून लागलेले आहेत. त्याचबरोबर घेऊन ही संस्था आपल्या गावामध्ये अविरतपणे काम करत आहे. त्याचबरोबर आपण असा विचार केला की बाबा यावर्षी 2023 पासून हा प्रोजेक्ट आपण जास्त राबवण्याचं काम करतो. तर हळू तालुक्यामध्ये 5 ठिकाणी आपण किसान सेवा केंद्र करून दिलेले त्याच्या माध्यमातून देखील महिलांना सेवा एक उद्योगाच्या प्रवाहात आणायचे. आपल्या गावातील जे युवक आहेत, आपल्या गावातले जे काय शेतकरी आहेत, त्याचबरोबर एसबीआय फाउंडेशन आपल्याकडे जे गावातले जे भाजीपाला जे लोक आहेत ते आपल्या ह्या मार्केट शेडमध्ये बसतील आणि ते स्वच्छ ठिकाणी तुम्हाला भाजीपाला मिळण्यास मदत होईल. आपण आयोजित त्याच्यात 4-5 गावामध्ये तर हे जे मॉडेल आपण जर केलं तर भविष्यात पुढेही आपण जास्तीत जास्त गावात करण्याचा जे माणूस आहे याच्यामधून. नमस्कार, माझं नाव योगेश सूर्यकांत सोळंके. मी हिंगणी बुद्रुक गावचा सरपंच आहे. आमच्या गावामध्ये जसं SBI फाउंडेशन व दिलास संस्थेने हा प्रकल्प गावामध्ये उभारणी केल्यापासून आमच्या गावात शेतकऱ्यासाठी खूप दिलासा निर्माण झालेला आहे की या प्रकल्पामधून आमच्या गावातील शेतकऱ्यांना प्रति एकरी सुरुवातीला 3,000-2,000 असे प्रमाणे खर्च लागायचा. पण आता आमच्या गावामध्ये ह्या प्रकल्पामधून जे शेतकऱ्यांसाठी किसान सेवा केंद्र म्हणून एक प्रोजेक्ट उभा केला आहे, त्या प्रोजेक्टमधून आमच्या शेतकऱ्यांना सर्व शेतीचे मशागतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टर, नांगर, रोटावर, पेरणी यंत्र, मोगडा, पाळी असे सर्व अवजार त्यात उपलब्ध करून दिल्यामुळे जे शेतकऱ्याला मशागतीसाठी जे अवजार लागत आहेत ते इथं फक्त 200 रुपयामध्ये होत असल्यामुळं शेतकऱ्यांचं एक आर्थिक नुकसान आता कमी झालेलं आहे. आधीच आमच्या जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा आणि एक ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून संबोधलं जात होतं. पण आता ह्या संस्थेने व SBI फाउंडेशननं असे प्रकल्प उभा केल्यामुळं नक्कीच आमचा जिल्हा एक आदर्श शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे आमच्या गावातील सर्व शेतकरी बी खुश आहेत व आमच्या गावातील शेतकऱ्यासाठी एक आधी असं मीटिंग हॉल म्हणून एक कुठंच असं काही एक हॉल उपलब्ध नव्हता. पण आता ह्या संस्थेच्या मार्फत आमच्या गावामध्ये किसान भवन असा मोठा हॉल उभा केला आहे की ह्या हॉलमध्ये शेतकऱ्यांना सर्व ऑनलाईनच्या काही कागद डॉक्युमेंट लागत असतील, ऑनलाईन फॉर्म असतील, शेतकऱ्यांच्या KYC असतील, ह्या सर्व एकदम फ्रीमध्ये शेतकऱ्यांच्या इथं ऑनलाईन प्रणालीचे कामं सगळे करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काय ऑनलाईनचे शेतकऱ्याविषयक जे प्रशिक्षण ते सर्व इथं देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना KYC हे आधी बाहेर करण्यासाठी खूप पैसे मोजावे लागायचे, पण इथं सगळे शेतकऱ्यांचे KYC असतील तर ते एकदम अल्प दरात आणि फ्रीमध्ये काही कामं करून देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा एक ते आर्थिक खर्च वाचला आहे. तसेच आमच्या गावामध्ये इथे एक SBI संस्थेमार्फत वाचनालय निर्माण केलं आहे. तर त्या वाचनालयामध्ये सर्व पुस्तकं, तिथं त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, प्रोजेक्टर, हे सर्व झेरॉक्स मशीन, कॅम्प्युटर उपलब्ध करून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन त्यांचे फॉर्म असतील, पोलीस भरतीचे असतील, कोणते जे काही सरकारी योजना असतील त्या तिथं आणि त्याचे फॉर्म भरत असल्यामुळे ते बी मुलाचा खर्च वाढला. आणि ह्याच वाचनालयामध्ये आमच्या गावातून एक 4 ते 5 मुलं शासकीय नोकरीला लागली आहेत की त्या वाचनाचा एवढा फायदा झाला की त्या वाचनालयातून गव्हर्नमेंट जॉब लागल्यामुळे त्या मुलांचे कुटुंबच उभं राहिले आहे. आणि त्या मुलाला आधी ते वाचनालय उपलब्ध नसल्यामुळे बाहेरगाव प्रशिक्षणाला खर्च मोठा लागायचा, त्यांना त्याचे क्लासेस लावायचे म्हणल्यावर खूप मोठा खर्च होता. पण ह्या संस्थेने जे वाचनालय निर्माण केलेलं आहे, अभ्यासिका निर्माण केले आहेत, त्याच्यामध्येच इथं मुलं अभ्यास करून आता सरकारी जॉबवर लागल्यामुळे ते मुलांचं पण कुटुंब खूप ह्या संस्थेचे आभार व्यक्त करत आहेत. तसेच आमच्या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी इथं बाजारतळ निर्माण केलेला आहे. तर त्या बाजारतळाचा पण देखील शेतकऱ्याला खूप मोठा फायदा होत आहे. आधी सुरुवातीला ग्राउंडवर बाजार भरतो, आता त्या बाजार वाट्यामुळे शेतकरी त्या बाजार वाट्याचा फायदा घेऊन त्यांचा एक शेतातील माल गावकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे विक्री करण्यास त्यांना फायदा होत आहे. तसंच या संस्थेने केलेल्या कामामुळे मी व माझे गावकरी सर्वच खुश आहेत. त्यामुळे आम्ही संस्थेचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आम्ही जवळपास 2017 पासून धारूर तालुक्यामध्ये 5 गावामध्ये आम्ही काम करत होतो. त्यामध्ये ग्रामसेवा नावाचा जो प्रकल्प होता, यामध्ये आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या 3 घटकावर आमचा मुख्य उद्देश होता किंवा गावातल्या लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहता येईल आणि गावातल्या मुलांना एज्युकेशन कसं चांगलं भेटता येईल आणि आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर गावातील लोकांचे आरोग्य कसं अबाधित राहील या वेगवेगळ्या प्रकल्पावर आम्ही SBI फाउंडेशन आणि दिलासांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर असं लक्षात आलं किंवा 2023मध्ये आम्ही ग्रामसक्षम नावाचा जो उपक्रम आहे तो आम्ही धारूर तालुक्यामध्ये 5 गावामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये SBI ग्रामसक्षम नावाचा जो प्रकल्प आहे
प्रति गावामध्ये आम्ही एक युनिट उभा करून दिलेला आहे. त्यामध्ये एक ट्रॅक्टर आहे आणि त्याला लागणारे जे काही यंत्र आहेत, नांगर आहे, तिरी आहे, पंजे आहे, रोटावेटर आहे, सरी आहे, असे वेगवेगळे यंत्र त्या किसान बँकेमध्ये आम्ही दिलेले आहेत. आणि हा जे शेतकऱ्यांची जी गरज ओळखून जे शेतकऱ्याची जी उदासीनता आहे किंवा बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक सुसाईड करत आहेत, जे आत्महत्या करत आहेत, या लोकांची शेतकऱ्यांची गरज ओळखून आम्ही ही युनिट या धारूर तालुक्यामध्ये 5 गावात दिलेलं आहे. आणि या युनिटच्या माध्यमातून जवळपास 10 गावामध्ये आम्ही प्रति शेतकऱ्याला 200 रुपयामध्ये ही सेवा देत आहेत. म्हणजे शेतकऱ्याची जी उदासीनता आहे, शेतीकडे बघण्याचा जो कल आहे तो चांगला असावा ह्या उद्देशाने आम्ही करतो. आणि जवळपास 1500 ते 1600 एकर आम्ही जे कल्टिवेट केलं आहे, यामध्ये आम्ही 12 ते 15 लाख रुपये या शेतकऱ्यांचे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रति शेतकरी आम्ही 4 ते 5 हजार रुपये वाचवण्याचा आमचा जो मानस आहे. त्याचबरोबर SBI फाउंडेशनच्या माध्यमातून जे किसान भवन केंद्र हिंगणीमध्ये उभा केलेलं आहे, मार्केट शेड उभा केलेला आहे, ॲरोचं एक युनिट उभा केलेलं आहे, शाळेमध्ये संगणक कक्ष आहे, डिजिटल क्लासरूम आहे, मुलांसाठी जे अभ्यासिका केंद्र आहे, गावातील जे कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या डस्टबिन आहेत, महिलांना प्रशिक्षण आहेत, शेतकऱ्यांना प्रशिक्षण आहेत, वेगवेगळे प्रशिक्षण देऊन गावातील नागरिकांना एक मुख्य प्रवाहात कसं आणायचं, उद्योगाच्या प्रवाहात कसं आणायचा, हा देखील मानस आहे. त्याचबरोबर जे किसान भवन आहे यामध्ये देखील हा पंचकृषीतील लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल तर हा जे ऑनलाईन फॉर्म असतील, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण असतील, हे प्रशिक्षण देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून इथं मिळत आहेत. ह्या सगळा जो उपक्रम आम्ही जवळपास धारूर तालुक्यामध्ये 10 गावामध्ये आम्ही हा करत आहोत.